नमस्कार. आपण ऐकतोय श्री संत गोपीनाथ महाराज यांनी लिहिलेली अशोक काकांनी संकलित केलेलं अधिक मास महात्म्य. आजचा आपला अध्याय चाललाय 29वा. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी अपरिमिता आदि अनादि मायातीता षड्विकार गुणरहिता सर्व निरंजना तू तव सकळ चाळक हृदयस्था अप्रमेय अद्वैत अवस्था चरणी तव माझा माथा अनाथनाथा दीनबंधू अनाथांचा तू नाथ हे तो ब्रिद त्रिभुवनी विख्यात ऐसे असता घडे विपरीत हे ते मात अनुपम्य देखा संसारी आमुची आपदा रोंगे व्याप्त सकळ संपदा कौतुक पाहसी गोविंदा हे तव ब्रीदा विलक्षण दुर्जनी आम्हा ते गांजावे निरपराधा छळावे हे तव तुवा अवलोकावे उचित केशवा न शोभे असो आमुचाची भोग पाही तुझवरी बोल ठेवुनी काही जैसे असेल माझे दैवी तेची पदवी सुखे भोगू. ऐका श्रोते हो समस्त श्री कुपाबळे हा ग्रंथ संपूर्ण होऊ आला तेथ असो अवगत इत्तंभूत तरी फलश्रुती अवधारा. लक्ष्मी प्रतिवदे नारायण जे हे व्रत आचरण पूर्ण तरी बरवे की दे उद्यापन न घडे तरी निर्फळ जाणीजे. उद्यापन केली या सकळ लाभे तयाचे पूर्ण फळ जैसे बीज पेरिता कृषीवळ फळ लाभे राशीवर. मग लक्ष्मी वदे होजी स्वामी कैसे उद्यापन कीजे आम्ही ते सकळ निवेदावे तुम्ही कैसा विधी ते समग्र. ऐकूनी लक्ष्मीचे वचन बोलता झाला जनार्दन म्हणे ऐका हो एकाग्रवन अत्यादरे सुंदरी. तुवा जे आम्हा प्रश्निले ते ते सर्वही तुला निवेदिले परम उपकाराणीया भले बोल चांगले तुझे हे. संपूर्ण मासवरी हे व्रत अथवा द्विरात्री त्रिरात्री आचरत किंवा एके दिनी अर्चिल ते तरी उद्यापन नेमस्त करावे. आता उद्यापन ते कैसे कीजे तेही सांगतो ऐकिजे. संपूर्ण मास भरता जाणीचे उद्यापन विधी युक्त. प्रातःकाळी उठोनिया स्नानविधी नित्य नेम करूनिया देवदेवतार्चन सारूनिया उपहरी हे क्रिया आचरीजे. आणुनिया कर्दळी स्तंभ मंडप उपविजे सुप्रभ गुडिया तोरणे उभयवी नभ आणिक नानाविध वाद्ये पै. स्थापुनिया सर्वतो भद्र रंगमाळा चित्रविचित्र घालुनी कीजे यंत्रविचित्र अतिसुंदर मध्यभागी. तयावरी कलश स्थापुन सुवर्ण प्रतिमा करुनी पुरुषोत्तम देवता म्हणून स्थापिजे ते स्थानी आदरे. मग यथासांग षोडशोपचारी पूजा कीजे अति आदरी. गंधाक्षदा पुष्प सुवासितवरी परिमळ धूसरी अर्पावे. नाना नैवेद्य पक्वान तांबूल दक्षिणा निरांजन वस्त्रे अलंकार अर्पुन मंगळ आरती पै कीजे. मग पाचारुनी ब्राह्मण ह दंपत्ये असावी जाण तया पूजा करुनी वस्त्रालंकार अर्पावे. ऐसे दंपत्यत्रय त्रिणी दशक अक्षरे असावी तेही देख तया ते वायनादी जे प्रत्येक नाना प्रकारेसी जाणपा. तोही प्रकार सांगतो ऐक वंशपात्र सुपले प्रत्येक वस्त्रे तोरे फणी करंडक असावी देख गरसोळी. ऐसे वाय विस्तारुनी दंपत्ये पूजावी वस्त्रालंकारे करुनी सुवासित पुष्पमाळिका देऊनी अर्पावी दायिनी वायने. मग यथासांग ब्राह्मण संतर्पण दंपत्य सहित करावे जाण षड्रस अन्न निर्मून द्यावे भोजन ब्राह्मण हाते. संतुष्ट झाली या ब्राह्मण मी संतुष्टे नारायण ते तव माझे मुख जाण म्हणोनी आधी पूजावे. वस्तू मात्र जितुकी विप्राते अर्पाल तितुकी ते तो पावे मजनिकी जाण लतिके शुभानने. भोजन झाली यावरी बरवे अलंकार भूसुरी देऊनी दक्षिणा सहपरिवारी आशीर्वचना ते घेईजे. आता ज्यांनी जो धरिला नेम त्याचा ऐके अनुक्रम प्रातस्नाने करीती जे सप्रेम तेने गंगा पूजन करावे. वायनदान अर्पावे गंगेसी धेनुदान दीजे ब्राह्मणासी
सालंकारस वत्सेसी दोहन पात्रेसी अर्पावे. जे प्रतिदिनी अर्पिती कुंभदान, तयाने घातू कुंभ आणून, तयाची पूजा करून द्यावे दान ब्राह्मणाते. जे प्रत्यही करीती नक्त भोजन, तयाते दीजे पोवळी दान. तयाते मुक्ती मी देत पूर्ण, अक्षयी भुवन प्राप्त होय. आता जे मौन्य करीती भोजनाते, तयाने मौतिक दीजे दानाते. वरी 1 घंटा देवालयी बांधून ते, करिता पुण्य अगम्य. प्रत्यही अर्पिता दीपदानाते, रौप्य पात्री सुवर्ण वातिते. आज्यसी प्रतिपाद्य यथा निघुते, पूजोनी विप्राते अर्पिजे. अथवा विस्तीर्ण समयी धातूची असावी बरवी, सधृतेसी पाजळोनी पूजावी, मग अर्पावी ब्राह्मणाते. आता मासवरी पुराण श्रवण करिता संपूर्ण, अथवा पंचत्रय दिन घडे श्रवण शेवटी. जरी संपूर्ण मासवरी जाण, जयाते घडले नाही श्रवण. तयाने शेवटील अध्याय ऐकता पूर्ण, लाभे संपूर्ण फळ तयाते. मग वाचकाची पूजा बरवी, यथा निगुती करावी. वस्त्रालंकार परपावी, दक्षिणा द्यावी यथोचित. व्यास स्वरूपी तयाते जाणून, आदरे कीजे ह्यो पूजन. व्यासरूपी नारायण ते पूजन मज पावे. जे जे काही अर्पित वाचक, ते ते मज प्रीत्यर्थे देखा. मग मी तया भाविका, स्वपदी देखा स्थापित. ऐसे जे करीती वाचकाचे पूजन, तयावरी संतुष्टे मी नारायण. व्याधी पीडा रोग तया लागून, न बाधी जाण तया लागी. आधी व्याधी जरा मृत्यू, न बाधी तया आघात. तया कुळी वैधव्याची मात, बोलूच नये सर्वथा. स्त्रियांते सौभाग्यवर्धन, इच्छिला भ्रतार पावे पूर्ण. पोटी होय पुत्र संतान, अति सुदक्षिण पूर्णायुषी. दरिद्री होय भाग्यवंत, ऋणार्थियाचे ऋणमुक्त. धनार्थियाचे धन प्राप्त, पुत्रार्थियाते पुत्र होई. एवं संपूर्ण व्रत आचरिता, तयाचे पूर्ण करिता मनोरथ. इच्छिले फल दे समर्था, स्वये अनंत मी तयाते. ऐसे लक्ष्मी प्रतिकथन, स्वये वदला नारायण. तेची तुम्हा श्रोतिया लागून, केले निवेदन सर्वही. या लागी भावार्थ करुनी, व्रत आचरावे संजनी. आचरता न सोडी हो भामिनी, मध्यंतरी व्रताते. व्रत संपूर्ण न होता, मध्येच न सोडी जे तत्वता. हीन आयुष्य क्षीणता, प्राप्त होय जाणीजे. व्रत संपूर्ण 1 मास, अथवा आचरावे 5 दिवस. अथवा आचरता 3 दिवस, अथवा दिवस 1 पै. परी संपूर्ण लाभे फळसिद्धी, आणि केली पाहिजे यथाविधी. उद्यापने नानाविधी, करिता सिद्धी लाभेल. ते संसारी न भोगिती आपदा, प्राप्त होये सकळ संपदा. स्त्रिया ते वैधव्याची बाधा, झगटेना कालत्रयी. इति श्री मलमहात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित 29तमोऽध्याय गूढः. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.